नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ। मागील व्हिडिओमध्ये पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची या ठिकाणी संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या दर्शनासाठी आपण गेलो होतो। तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिला, याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। तर आज आपण जात आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे देवांचे देव महादेव यांचा अवतार असणारे श्री खंडोबा देवस्थान कडेपठार जेजुरी येथे। या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला गडाची व तेथील मंदिरांची संपूर्ण काही माहिती अशी मिळणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण आहोत खेड शिवापूरमध्ये। तर इथूनच आपण मरीआई घाटातून सासवड मार्गे जेजुरीला जाणार आहोत। वाटेत आपल्याला जात असताना मरीआई माताचे मंदिर लागते, इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया। हे मंदिर मरीआई घाट ओलांडला की डाव्या हाताला लगेचच मंदिर हे लागते। मित्रांनो, जेजुरी कडेपठार हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जिथे लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले श्री खंडोबाचे मंदिर आहे। हे मंदिर उंच डोंगरावर वसलेले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळद उधळली जाते। त्या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व। मित्रांनो, हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर गावापासून सुमारे 40 किलोमीटर एवढे आहे, तर पुण्यापासून हे अंतर सुमारे 45 ते 50 किलोमीटर एवढे आहे। तर पिंपरी चिंचवड शहरापासून सुमारे हे अंतर 85 ते 90 किलोमीटर अंतरावरती आहे। मित्रांनो, आता आपण आलो आहोत सासवडमध्ये। सासवड पासून कडेपठार हे अंतर 19 किलोमीटर एवढे आहे। मित्रांनो, आता आपण जेजुरी या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे। हे आहे जेजुरी एसटी बस स्थानक। इथे येण्यासाठी पुण्यातील स्वारगेट व छत्रपती शिवाजीनगर येथून बस सहज भेटून जाते। इथे सर्व महाराष्ट्रातून बस येत असतात। एसटी बस स्थानकाच्या समोरच बाजूला असलेली ही भव्य कमान दिसते। इथूनच आपल्याला आतमध्ये जावे लागते। इथून आतमध्ये जात असताना आपल्याला 4 वाहनांकरिता 30 रुपये शुल्क आकारला जातो, तर 2 चाकी वाहनांकरिता कुठलाही शुल्क आकारला जात नाही। आता आपण कडेपठार येथे येऊन पोहोचलो आहोत, पाहू शकता। तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहे कडेपठार येथे। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, ही पार्किंगसाठी जागा आहे। इथे तुम्ही तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर पार्क करू शकता। आता आपण इथे गाडी पार्क करूया। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी एकटा नाही, तर मी पूर्ण फॅमिली सोबत आलेलो आहे। तर तुम्हाला मी फॅमिली दाखवतो। चला तर मग आता आपण दर्शनासाठी गड चढूया।
आत्ता आपण येऊन पोचलो आहोत पायथ्याला असलेली भव्य कमानीच्या इथे. तुम्ही पाहू शकता कमानीच्या खालीच आपल्याला कासव पाहावयास मिळते. त्यासमोरच आपल्याला घोड्यावर बसलेली मूर्ती पाहावयास मिळते. भव्य असलेल्या कमानीच्याच बाजूला आपल्याला भगवान शंकराची भली मोठी मूर्ती पाहावयास मिळते. तुम्ही पाहू शकता. येथील दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण पायऱ्या चढत आहोत. आपल्याला अजून पूर्ण गड चढायचा आहे. तर आपण वरती जात आहोत गडावरती. पाहू शकता ते आहेत माझे मामा, अजून एक आहेत, हा आहे भाऊ. आम्ही सर्वजण जात आहोत. जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला जयाद्री डोंगर रांगेवर सपाटीपासून सुमारे 800 फूट उंचीवर कडेपठार हे ठिकाण आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुमारे 750 ते 800 पायऱ्या चढाव्या लागतात. इथे रोपवेची सुविधा नसल्यामुळे आपल्याला पायानेच प्रवास करावा लागतो. गड चढत असताना माझी बहीण मला बसलेली दिसली. तर आता चला माझ्या बहिणीला विचारूया तिला गड चढताना कसं वाटत आहे. ताई, हा गड चढत असताना तुला कसं वाटलं, काय सांगशील? पण थोडासा थकवा आलाय, पण प्रयत्न करते चालायचे. छान वाटते चालायला. चला तर मग आपण आता पुढे जाऊया. नवऱ्याला कितीही थकवा लागला तरी बायकोची पर्स हातात घेऊन बायकोची मदत करणे हेच या व्हिडिओमध्ये बायकोवर असणारे प्रेम दिसून येते. वाटेत यांना पाहून जणू खंडोबानेच आपल्याला दर्शन दिले आहे असे भासत आहे. मित्रांनो, आपल्याला जात असताना घोड्याची मूर्ती पाहावयास मिळते व बाजूलाच असलेल्या मोठ्या दगडावर छोटे छोटे दगड एकावर एक ठेवले आहेत. इथे का ठेवले आहेत याची मला कल्पना नाही, पण याची तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. वरती जाताना आपल्याला छोटे छोटे स्टॉल पाहावयास मिळतात. तुम्ही पाहू शकता. ऐकलं होतं 700 पायऱ्या आहेत, परंतु वाटत नाहीत 700 पायऱ्या आहेत म्हणून. पूर्ण फॅमिली बसलेली आहे. पाठीमागे तुम्हाला दाखवतो. हे बघा, गड चढत असताना दम लागल्यामुळे हे बसलेत. मी पण बसलो आहे. मला पण दम लागला आहे भरपूर. पाणी वगैरे पिऊन आपण परत पुन्हा गड चढण्याचा प्रयत्न करूया. आपला आराम करून झालेला आहे. चला तर पुन्हा आपण गड चढण्याचा प्रयत्न करूया. ही आहे माझी भाची जानू, आहे भातचा. चिल्लर पार्टी. मित्रांनो, जर गडावरती तुम्हाला जर पाण्याची बॉटल 20 रुपयाच्या ऐवजी 50 रुपयाला सांगत असतील तर तुम्ही नक्की द्या. कारण जे पाठीमागे तुम्ही बघू शकता, ही एवढी मेहनत करावी लागते त्यांना. खालून वरती आणण्यासाठी एवढे कष्ट करावे लागतात त्यांना. तुम्ही पाहू शकता. हे निसर्गरम्य परिसर पाहून खरंच खूप छान वाटत आहे. तुम्ही पण पाहू शकता. इथूनच आपल्याला नवीन जेजुरी गडाचे
छान दृश्य पाहावयास मिळते, पाहू शकता. आपण काकडी खाण्यासाठी थांबलो आहोत. दम एवढा लागलेला आहे, तर पाणी वगैरे पिलंय, थोडंफार खाऊन जाऊया. तर आपण आता काकडी खात खात जाऊया. थोडंसं थंड वगैरे खाताना वाटत आहे. इथे जागोजागी आराम करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, पाहू शकता. इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. निसर्गाच्या कुशीत आल्यावर मिळणारा हा आनंद वेगळाच असतो. हे निळे पांढरे झालेले आभाळ, तिथले झाडे झुडपे, उंच उंच डोंगर रांगा हे पाहून सर्व थकवा निघून जातो. बघा, ह्या चिमुकल्या सुद्धा गड चढण्याचा प्रयत्न करतात हसत खेळत. वाटेत आपल्याला बानुबाईचे मंदिर लागले आहे, इथे आपण दर्शन घेऊया. बानुबाई ही खंडोबाची दुसरी पत्नी होती व धनगर समाजाची होती. तिला बानू किंवा बानुबाई असंही म्हणतात. आपले बानुबाईचे दर्शन झालेले आहे, तर आता आपण पुढे निघालो आहोत. चला तर मग पुन्हा आपण गड चढण्याचा प्रयत्न करूया. जवळजवळ आपण अर्ध्यामध्ये आलो आहोत. आत्ता आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत. दोन्ही रोड एकत्र येतात. हा जो रोड आहे, ह्या रोडने आपण आलेलो आहोत. आणि हा जो रोड दिसत आहे, नवीन जेजुरीमधून हा रोड आलेला आहे. साधारण अंतर हे 1.5 ते 2 किलोमीटर आहे. इथून ह्या ठिकाणी जायचं आहे. आता आपण तेथून निघालो आहोत. येळकोट येळकोट आनंदाचा देवाचा जयघोष करत आपण आता पुढे निघालो आहोत. आपण येऊन पोहोचलो आहोत. तुम्हाला मी दाखवतो. ही आहे कडेपठारावरील कमान. इथूनच आपल्याला आत जावे लागते. कमानीच्याच बाजूला आपल्याला दीपमाळा पाहावयास मिळते, पाहू शकता. चला तर मग आता आपण इथूनच आतमध्ये जाऊया. कमानीच्याच बाजूला आपल्याला पूर्वेकडे तोंड करून हे साक्षी विनायकाचे मंदिर पाहावयास मिळते. पार्वतीने आपली दासी जया हिला शंकराचे पुढील अवतारात शंकराच्या पत्नीत्वाचा भाग देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थित दिले होते. त्यास गणपती साक्ष होते. पुढे खंडोबा अवतारात बानूची स्वरूपात शंकराने जयस वरले, पण माळसा अवतारातील पार्वतीने क्रोध प्रकट केला. तेव्हा गणपती साक्ष देण्यास आला, पण माळसाने ही साक्ष नाकारली. पुढे वादविवाद मिटल्यावर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्तांची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले. खंडोबाचे दर्शन घेतल्यावर साक्ष विनायकाचे दर्शन घेतल्याशिवाय खंडोबाचे दर्शन पूर्ण होत नाही. मित्रांनो, दरवेळेस प्रमाणे आधी आपण सुरुवातीला दर्शन घेऊया आणि नंतर येथील बरेच मंदिरे आहेत, तर त्या मंदिराचे दर्शन आपण नंतर घेऊया. चला तर मग पुढे जाऊया. पुढे जात असताना आपल्याला एक शिंगूर चर्चित शिळा दिसते, ती वीरभद्राची. वीरभद्र हा क्षेत्रपाल श्रेणीमधील देव होता. तो शंकराचाच अवतार मानला जातो. इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया.
कमानीच्या डाव्या बाजूस आपल्याला नागेश्वराची प्रतिमा पाहावयास मिळते. इथे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. नागेश्वर प्रतिमा समोरच आपल्याला राम मंदिर पाहावयास मिळते. 3 कमानी, सदर व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. हे मंदिर इसवी सन 1790 मध्ये उभारण्यात आलेले असून आता आपण इथे दर्शन घेऊया. राम मंदिरासमोरच आपल्याला प्रभू श्रीराम भक्त हनुमानाचे छोटेसे मंदिर पाहावयास मिळते. इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. येथील दर्शन आपले झालेले आहे. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे मुख्य मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला वाघजाई देवीचे मंदिर आहे. इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. तेथील दर्शन घेऊन आपण पुढे आलो आहोत. पुढे जात असताना आपल्याला पूजेला लागणारी सर्व सामग्री इथे पाहावयास मिळते. हार, फूल, नारळ व देवासाठी लागणारा भंडारा देखील सर्व काही इथे मिळून जातो. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कडेपठार मंदिरासमोर. कडेपठार मंदिराच्या प्रांगणामध्ये तुम्ही पाहू शकता. तर आधी आपण दर्शन घेऊया. चला तर मग निघूयात. हेच आहे कडेपठार येथील खंडोबाचे मुख्य मंदिर. खंडोबा हे शंकराचे अवतार मानले जातात, ज्यांना मल्हारी मार्तंड, मार्तंड भैरव आणि मैलाडी या नावाने ओळखले जाते. आणि मल्ल या राक्षसांचा वध करण्यासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला म्हणजेच चंपाषष्ठीला मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. खंडोबाला 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचे नाव माळसा आणि दुसऱ्या पत्नीचे नाव बानाई असे होते. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला सुमारे 20 फूट व्यासाचे दगडी कासव पाहावयास मिळते. कासवाच्या पाठीमागे आपल्याला छोट्याशा मंदिरात नंदीची मोठी प्रतिमा पाहावयास मिळते. इथे आपण दर्शन घेऊया. नंदीच्या बाजूलाच आपल्याला दीपज्योत पाहावयास मिळते. इथे भक्तगण तेल सोडत असतात. ही आहे दर्शनाची रांग. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. चला तर मग इथून आतमध्ये आपण जाऊया. मुख्य मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतील दर्शन दाखवू शकलो नाही. गर्भगृहात एका आयताकृती योनीत खंडोबा व माळसा यांची द्विलिंगी आहे. तर त्यांच्या पाठीमागे धातूचे नाग, कुत्रा यांच्या मूर्ती आहेत. तर त्यांच्याच मागे खंडोबा आणि माळसा यांची उत्सवात वापरणारी मूर्ती आहे. तर त्याच्याच बाजूला उत्तरेस संगमरवरी गणपती मूर्ती, तर दक्षिण बाजूला नव्याने बसवलेली मार्तंडाची मूर्ती आहे. पाठीमागे देवळीत बसवलेली सुमारे 3 फूट उंच व 2 फूट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. त्यांच्या आसनावर मणी वनल यांचे नरमुंडी कोरलेले आहेत. मार्तंडाच्या दोन्ही बाजूला त्यांच्या पत्नींच्या उभ्या मूर्ती आहेत. हेच खंडोबाचे अवताराचे मुख्य ठिकाण आहे. इथे शंकरांनी मार्तंड अवतार धारण केला अशी मान्यता आहे. ही आहे मुख्य गाभाऱ्यात असणारी मार्तंड भैरवाची मूर्ती. तर आपण इतर बरेच मंदिर आहेत, ते सुद्धा आपण देखील पाहूया. चला तर मग. मुख्य मंदिरासमोरच आपल्याला दत्त मंदिर पाहावयास मिळते. इथे आपण दर्शन घेऊया. या मंदिरात अनेक मूर्त्या आहेत व त्यासमोरच गोविंद बाबांची समाधी आहे. हे एक योगी होते. इसवी सन 1820 मध्ये त्यांनी दत्तमूर्ती स्थापन केली व इसवी सन 18 मध्ये या मठाचे काम पूर्ण झाले व त्यानंतर त्यांनी इथे समाधी घेतली. त्या बाजूलाच आपल्याला खंडोबाची पालखी पाहावयास मिळते. इथे आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया. तर आपल्या दत्त मंदिराचे दर्शन झालेले आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. चला तर मग. मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला देवीचे मंदिर पाहावयास मिळते. इथे आपण दर्शन घेऊया. त्या बाजूलाच आपल्याला खंडोबाची घोड्यावर बसलेली मूर्ती पाहावयास मिळते.
तर त्या बाजूलाच आपल्याला कुत्र्याची मूर्ती पाहावयास मिळते. मित्रांनो, त्या बाजूलाच हे छोटेसे एक मंदिर आहे. हे कोणते मंदिर आहे याची मला कल्पना नसल्यामुळे तुम्हाला मी सांगू शकत नाही. जर तुम्हाला याची माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्या बाजूलाच आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती पाहावयास मिळते. स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील महाराष्ट्रातील एक महान संत होते. त्यांना श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जाते. इथे आपण दर्शन घेऊया. आता आपण आलो आहोत मुख्य मंदिराच्या पाठीमागे असलेले पंचलिंग मंदिर. येथे आपण दर्शन करूया. मंदिरासमोरच आपल्याला हे तुळशी वृंदावन किंवा समाधी आहे का हे माहीत नाही. याचा उल्लेख कुठे दिसून येत नाही. मंदिरासमोरच आपल्याला नंदीची प्रतिमा पाहावयास मिळते व समोरच आपल्याला भले मोठे त्रिशूळ पाहावयास मिळते. तर आतमध्ये जाताना दगडी कासव पाहावयास मिळते. आता आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे आहे पंचलिंग मंदिर. मूलतः महादेव हे पंचमुख असल्याचे मानले जाते. त्यांनाच हे मंदिर समर्पित आहे. समोरच आपल्याला गणपतीची मूर्ती पाहावयास मिळते. पंचलिंग दर्शनाने नीलाद्री, काशी, मातापूर, हरिद्वार व जयाद्री यांच्या दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते. पंचलिंग महादेवाचे दर्शन आपले झालेले आहे. चला तर मग आता आपण पुढे जाऊया. आत्ता आपण जात आहोत घोडे उड्डाण या ठिकाणी. असे म्हटले जाते मार्तंडाने युद्धासाठी दक्षिणेस प्रस्थान केले होते. त्या ठिकाणी आत्ता आपण जाऊया. आपण जात असताना जागोजागी आपल्याला कचरा टाकलेला दिसत आहे. आपण धार्मिक ठिकाणावर आल्यावर कोणीही असा कचरा कुठेही करू नये ही विनंती. अशा ठिकाणी मंदिराचे ट्रस्ट किंवा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपण आलो आहोत एका छोट्याशा मंदिराकडे. इथे आल्यावर आपल्याला खूप वाईट वाटत आहे. या मंदिराची पडकी अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटत आहे. आपण मागील 2 ते 3 वर्षाखाली आलो होतो, परंतु तेव्हा हे मंदिर चांगल्या अवस्थेत होते. या मंदिरात कालभैरव व भवानी माताची मूर्ती आहे. तुम्ही जे समोर पाहत आहात ते आहे सटवाई देवीचे मंदिर. आता आपण इथे दर्शन घेऊन पुढे जाऊया. आता आपण जात आहोत घोडे उड्डाण या ठिकाणी. चला तर मग जाऊया. आत्ता आपण येऊन पोचलो आहोत घोडे उड्डाण या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता हे आहे घोडे उड्डाण ठिकाण. इथूनच मार्तंडाने म्हणजेच खंडोबाने युद्धासाठी दक्षिणेस प्रस्थान केले होते असे म्हटले जाते. आपले येथील संपूर्ण दर्शन झालेले आहे. तर चला तर मग आपण आता पुढे जाऊया. आता आपण जेवण करण्यासाठी थांबलो आहोत. जेवण करून झाल्याच्या नंतर गड उतरायला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या येथील संपूर्ण दर्शन झालेले आहे. तर आता आपण परतीचा प्रवास चालू करत आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. जर या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मग पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.